मंडळी रोज दारू पिताया, पण शरीराची काळजी ठेवणं ती पण तेवढंच गरजेचं आहे बघा. कारण आजकाल तुम्ही बघताय माणूस एवढा दारू पितोय की त्याला भानच राही नाही की आपण दारू पितोय किती. मंडळी, आजचा विषय थंबनेल बघून तुमच्या ध्यानातच आला असेल नक्की आपला आजचा विषय काय, आणि तुम्ही रोज दारू पिताय तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी बघा. मंडळी अशा आपण 3 तुम्हाला लक्षणं सांगणार आहे माणसाच्या हातापायावर सूज येणे. हा सगळ्यात पहिला लिव्हर खराब होण्याचे लक्षण आहेत बघा. माणसाच्या हातापायावर सूज येणे व माणसाला गॅस होणे, म्हणजे जेवण केलं तरी ते अन्न पचन होत नाही, माणसाला जास्त करून जुलाब होतात बघा. आणि लघवीला गेला तरी एकदम पिवळी लघवीला येणे आणि लघवीचा वास जास्त घाण येणे, हे सगळ्यात पहिलं कारण आहे मंडळी. आणि मी तुम्हाला हे उपाय सांगतो, त्याचबरोबर तुम्हाला नक्की करायचे काय आपलं शरीर स्वस्थ ठेवायसाठी, लिव्हर नीट ठेवायसाठी, आणि जरी तो डॅमेज झाला असेल तरी सुद्धा त्याला कव्हर कसं करायचं हे देखील मी ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला आज सांगणार आहे. मंडळी, आपला आजचा दुसरा विषय बघा. लिव्हर खराब होण्याचं हे लक्षण अत्यंत धोकादायक आहे. माणसाच्या शरीरामध्ये पिवळपणा येणे, आपण म्हणतो ना ह्याला कामिणी झाली, शरीर पूर्ण पिवळं पडतं. पण मंडळी, ती आजार वेगळा आणि हा आजार वेगळा. तुम्हाला सारखं सारखं हा त्रास होतोय, एक 8 दिवस तुम्हाला डोळेच पिवळं पडतात किंवा शरीर तुमचं पिवळं पडतंय, परत नॉर्मल होतंय, परत तसंच होतंय महिना 1.5 महिन्यानं, तर ह्याला तुम्ही टेम्परवारी असं घेऊ नका. कारण हे तुम्हाला पित्तामुळे होत नसतं, तर हे तुमच्या लिव्हरवर येणाऱ्या सूजमुळे होत असतं. आणि ती सूज तुम्हाला असं सांगत असती की गड्या आता बास कर. लिव्हरवर जो साठलेला कचरा असतो ना, तो आपल्या रक्तात जेव्हा मिक्स होतो तेव्हा आपल्या शरीरावर पिवळटपणा दिसतो आणि सूज येणे हा प्रकार घडतो. आणि माणसाच्या पोटात सुद्धा दुखतं, जिथं आपली बिंबी असते ना, बिंबीच्या वरच्या साईडला माणसाच्या पोटात दुखतं. आणि मंडळी, त्यातच ह्या विषयामध्ये म्हटलं तर अजून एक दुसरा सुद्धा प्रकार होतो की माणसाला पोट सुटतं बघा. माणसाचं जेवण वगैरे सर्व टायमिंग टू टायमिंग जातं, पण त्या माणसाला सारखं सारखं जुलाब होत असतात, त्या माणसाला खाल्लेलं अन्न पचन होत नाही. अशा लोकांसाठी हा सुद्धा एक भयंकर त्रास आहे बघा. लिव्हरला होणारा सगळ्यात महत्वाचा हा त्रास. त्या लोकांचं फक्त पोट सुटतं. पोट कशामुळे सुटतं? हे पोट तुमच्या खाल्लेल्या जे अन्न असतं त्याच्या चरबीमुळे, म्हणजे तुम्ही नॉनव्हेज जर खात असाल तर त्या नॉनव्हेजच्या चरबीमुळे तुमचं पोट सुटतं. जरी तुम्ही शाकाहारी जरी खात असाल तरी सुद्धा तुमचं पोट सुटतं. का सुटतं? जे तुम्ही तिखट असो, जे आपण काय म्हणतो तेलकट पदार्थ जे असतं, कधी कधी रोजच माणूस घरचं खात नाही, बाहेर सुद्धा खातो, किंवा कधी वडापाव खातो, कुठं भजी खातो, काहीही बाहेर माणूस खातो, किंवा काही ड्रिंक्स वगैरे बाहेर पित असतो, थम्सअप म्हणा, हे ते काही गोष्टी, ह्या गोष्टीनं सुद्धा तुमचं पोट बाहेर येतं बघा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दारू. दारू पिल्यावर तुम्ही थोडस जरी खाल्लं तरी तुमचं अख्ख्या शरीरात तुम्हाला कुठंच ते मानवणार नाही, पण तुमच्या पोटामध्ये तेवढं मानवणार, तुमचं पोट बाहेर दिसणार. का? आलेल्या त्या सुजमुळे. मंडळी, हे लक्षण थोडक्यात लिव्हर आपला सुरुवात झाली खराब व्हायला तवाचे लक्षण आहेत. पण हे लक्षण कमीत कमीत माणसाला वर्ष ते 1.5 वर्ष दाखवत राहतो आपला लिव्हर. पण तिथंच माणसानं खरं तर थांबलं पाहिजे. मंडळी, जेव्हा दारू बंद होते त्याच्यानंतर अचानक लगेच लिव्हर तंदुरुस्त होऊन काही नीट होत नाही, हळूहळू नीट होतो. पण त्याला रिकव्हर होण्यासाठी पण तेवढा वेळ जातो बघा. कारण तेवढा वेळ घेतल्यानंतर लिव्हर सुद्धा चांगला होतो आणि माणूस परत पुन्हा हाय तसा होतो. पण रोज दारू पिण्यामुळे माणसाच्या लिव्हरला होणारे हे त्रास आहेत आणि सुरुवात नुसती झालेली असते. त्यामुळं कधी थांबायचं हे कळलं पाहिजे, नाहीतर परत तुम्ही बघता माणूस काय म्हणतं, अचानक डॉक्टर पाशी गेल्यावर डॉक्टर म्हणतो तुमच्या लिव्हरवर सूज आली किंवा तुमचा लिव्हरच खराब झालाय. तेव्हा माणसाला पश्चाताप करण्यापेक्षा दुसरा काहीच अर्थ नसतो आणि काही कुठली गोष्ट सुद्धा शिल्लक राहत नाही. मग एवढ्या वाईट गोष्टी येते. आता आपला तिसरा विषय खरंच एकदम महत्वपूर्ण विषय बघा. हा विषय म्हटलं तर शरीरात होणारी खाज म्हणजे काय लोकांना फंगल इन्फेक्शन होतं बघा. त्या लोकांना एवढी खाज होती की त्यांना कळतच नाही की नक्की खाजवायचं कितीही डॉक्टर करा, दवाखाने करा, पण तेवढ्या पुरती ती खाज थांबते आणि तेवढ्या पुरतीच ते लक्षण थांबतात. पण त्या गोळ्या आणि औषधानं अजून लिव्हरला जास्त त्रास होतो. त्यामुळं ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आणि डेंजर घेतलेल्या आहेत आपण. मंडळी, विषय काय बघा, लिव्हरवर जो थर बसतो, कचऱ्याचा असो किंवा सुजाचा असो, तो थर आपल्या स्किन मध्ये जायला वेळ लागत नाही, कारण ते पूर्ण रक्तामध्ये मिक्स होतो आणि त्या रक्तामधनं जे दूषित रक्त वगैरे असतं स्किन मध्ये, त्वचामध्ये याला वेळ लागत नाही.
तशा लोकांना पण खरं तर काळजी घेतली पाहिजे, कारण त्यांचा लिव्हर कमीत कमी 40% खराब झालेलाच असतो. आणि अशा लोकांनी सगळ्यात जास्त खरं तर काळजी घेतली पाहिजे. मंडळी, काय काय लोक तर लक्षच देत नाहीत की जाऊ दे म्हणणार, गचकरण आहे, फंगल इन्फेक्शन आहे, अशा गोष्टी टाळाटाळ करून आपलं रोज खांब्या फोड की मार अशा गोष्टी चालू असतात. पण खरं तर लोकांनी ह्या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे. आणि ही गोष्ट कसलं सावध राहणं खरंच महत्वाचं आहे, कारण ही 40% लक्षण म्हणजे त्याच्यानंतर 50-60% माणूस गेला की तो माणूस परत माघारी येत नाही. मग दारू आयुष्य घडवल का आयुष्य संपवल हे तुम्हालाच माहित आहे. मंडळी, शरीरातली घाण बाहेर काढायचं काम खरं तर लिव्हरचं असतं. पण त्या लिव्हरलाच जर असं दारूचं एवढं प्रेशर देऊन माणसानं त्या लिव्हरची पाक वाट लावली तर लिव्हर जर दुसरा बसवायचं म्हटलं ना तर ती ह्या आयुष्यात खरंच शक्य होत नाही. ते कुणाला शक्य आहे? ज्या घरात लक्ष्मी खरंच पाणी भरती अशा लोकांना शक्य आहे. आणि ज्या माणसांच्या बँक बॅलन्स मध्ये कधीच कमीपणा येत नाही अशा लोकांसाठी ह्या गोष्टी आहेत. त्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठी ह्या गोष्टी नाहीत. त्यामुळं कुठे थांबायचे हे तुम्हाला कळलं पाहिजे. मंडळी, आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.